वेलकम बॅक टू आय यूट्यूब चॅनल। तर आज मी खूप काहीतरी क्रेझी अशी गोष्ट करणार आहे जी लाईफमध्ये मी कधीच केली नव्हती। सो फ्रेंड्स, ॲक्च्युली रिचाच्या कॉलेजमध्ये एक फंक्शन आहे आणि रिचाला थोडंसं हेअरस्टाईल आणि काहीतरी थोडंसं लुक्स चेंज करायचे आहे। माझी कझिन आहे स्वाती म्हणून, आणि तिचा आपल्या वसई वेस्टला बंगले हॉस्पिटलच्या एक्झॅक्ट समोर सलून आहे। सो आम्ही तिथे रिचाला आता घेऊन जातोय आणि तुम्हाला दाखवतो रिचा आता काय काय नवीन करणार आहे ते। बघूया तिच्या डोक्यात काय खूळ घुसलंय ते। आपण स्वातीच्या सलूनमध्ये आलेलो आहोत। स्वातीची सगळी खासियत आहे आणि आपल्या वसईमधलं मला तरी वाटतं की ती एकदम फेमस आहे। सो आता मी तुम्हाला स्वातीशी ओळख करून देते। हॅलो स्वाती, प्लीज वेलकम। येस येस, मस्त। चला, माझ्या रिचार्जला थोडासा काहीतरी चेंजेस करायचे आहेत। ही माझी मामाची मुलगी, ॲक्च्युली माझी मावशी, मी तिची भाची। फ्रेंड्स, स्वाती आपल्या पाला आणि सलूनला किती वर्ष झाले? साधारण 2019 पासून आहे। ओके, वसईमधलं खूप फेमस सलून आहे आणि आज ती माझ्या रिचाला थोडासा वेगळा लुक देणार आहेत। फ्रेंड्स, आपण आज रिचा काय करणार आहे आणि तिचे पुढे काही काही खासियत आहेत ह्या सलूनचे, ते आपण जाणून घेणार आहोत। तर रिचा, सो पहिली गोष्ट म्हणजे या अगोदर मी कधीच हेअर ट्रीटमेंट ही केली नव्हती बेसिकली। सो आज आय एम डूइंग इट फायनली। सो मावशी, what are we doing? We are doing highlights. Yes, hair highlights. Yes, and we are doing international brand, Schwarzkopf brand. So we are using Schwarzkopf brand on you. आणि आपण Schwarzkopf brand अशासाठी यूज करणार आहोत जेणेकरून तुझं वय लहान आहे आणि तुझ्या हेअर्सला कोणत्याही प्रकारचं डॅमेज होऊ नये म्हणून आपण तो ब्रँड यूज करणार आहोत। स्वाती, मी तुला ना थोडेसे मध्ये मध्ये काही माझ्या मनात डाऊट्स आहेत, कारण मी कधीच पार्लरमध्ये गेली नाही। फक्त मुलांच्या फर्स्ट कम्युनियन वगैरे त्यावेळेस थोडासा फेशियल ब्लीच आणि छोटे मोठे हेअरकट, बाकी मला ह्याच्यातली काही माहिती नाही आहे। सो आपला व्हिडिओ बघणारे माझे भरपूर व्ह्यूअर्स आहेत, त्यांना तू थोडंसं प्रोडक्टविषयी इन्फॉर्मेशन द्यायची। किती वयापासून आपण ब्युटी प्रोडक्ट वापरू शकतो आणि तुझ्याकडले चांगले क्वालिटीचे काही ब्रँड्स वगैरे असतील तुझ्याकडे, त्याच्याविषयी तू आम्हाला थोडीशी माहिती द्यायची। म्हणून हा व्हिडिओ मी खास बनवते। सॉरी, मी तुला तसं काही अगोदर इन्फॉर्मेशन दिली नव्हती, पण माझी खूप इच्छा आहे की माझी स्वाती फेमस व्हावी। थँक्यू सो मच रिचा आणि वेलंकडी बाय। माझी भाची म्हणजे मी ॲक्च्युली तिच्यापेक्षा मोठी आहे। चालतंय, पहिल्यांच्या जनरेशन प्रमाणे आपण चालू करू। स्वातीने बरीच सर्टिफिकेट पटकावलेली आहे। स्वाती, आम्हाला थोडंसं तुझं पार्लर बघायचं आहे। येस। तर आपण हे इकडे हेअरकटसाठी चेअर्स ठेवलेले आहे। हे आपण किड सेक्शन्स, आणि किड सेक्शनमध्ये आपण ही कार चेअर पण ठेवलेली आहे। तर छोटे जे मुलं आहेत ते खूप खुश होतात त्याच्यावरती बसून हेअरकट करायला। आई बाबांना देखील त्रास देत नाही ते लोक। जे 1 वर्षाचे 2 वर्षाचे आहेत ते चुपचाप बसून मस्तपैकी हेअरकट करतात त्याच्यावरती। हे आपलं हेअर वॉश सेक्शन आहे। हे बॅक वॉश सेक्शन आहे, जिकडे फक्त हेअर वॉश होतात। हे आपलं नेल आर्ट सेक्शन आहे, नेल आर्ट होतं इकडे। आणि दिस इज माय मेकअप स्टुडिओ। हे माझं मेकअप स्टुडिओ आहे, इथे आपण मेकअप करतो। फंक्शन किंवा ब्राइड्स, सायडर्स जे काय असतील ते। हे आहे पेडिक्युअर सेक्शन आणि 2 फेशियल रूम्स आहेत आपल्याकडे, जेणेकरून लेडीजला आपण प्रायव्हसी देऊ शकू। तर हा एक फर्स्ट फेशियल रूम आहे आणि तो एक फेशियल रूम आहे तिथे। स्वाती, लेडीज आणि जेंट्ससाठी दोन्हीसाठी म्हणजे दोन जे फेशियल रूम्स आहेत ते आपण फेशियल्स तिकडेच घेतो प्रायव्हसीसाठी, जेणेकरून त्यांना कोणत्याच प्रकारचं डिस्टर्बन्स होऊ नये, रिलॅक्समध्ये त्यांना फेशियल घेता येईल। तर आपण हे 2 कलर यूज करणार आहोत रिचासाठी। तर तो आहे आपला ब्राऊन, हनी ब्राऊन आणि आपलं रेड कलर। ओके, इट्स वॉयलेटिश रेड।
जे माइल्ड असतो, जे आपण कोणाला पण आपण यूज करू शकतात. व्हायब्रंट रेड नाही आहे, एकदम माइल्ड रेड आहे, व्हायोलेटिश रेड आहे. ओके, तर हे 2 कलर आपण रिचाला शॉस्कॉफ ब्रँडचं आपण यूज करणार. मावशी टाईम किती जाणार आपल्याला आता? टाईम मिनिमम 2.5 hours चालू आहे. किती वयाच्या मुली झाल्यानंतर त्यांनी हायलाईट करू शकतात? 20-21 नंतर हायलाईट 20 ॲटलिस्ट 20 नंतर तुम्ही करू शकता. ते पण स्कॅल्पला टच न करता थोडं लांबून, जेणेकरून स्कॅल्पला कोणत्याच प्रकारची इजा नाही होणं पाहिजे आणि आपलं ड्रायनेस नाही व्हायला पाहिजे स्कॅल्पला. तर आपण थोडंसं स्कॅल्पला कितीतरी थोडंसं डिस्टन्स ठेवून आपण ते कलर करू शकता 20-21 इयर्स वाल्यांना. त्याच्या खालती 19-18 वाल्यांनी तर नाही केलेलंच चांगलं. ओके, सो ॲटलिस्ट 20 आपल्याला रिक्वायरमेंट आहे हिच फॉर कलर अँड फॉर नॅनो फॉर ऑल ट्रीटमेंट्स. ठीक आहे, चला तर आपण आता स्टार्ट करूया रिचा. तर रिचाचे हे बिफोर हेअर आहेत. 2 दिवसापूर्वी आम्ही तिचा हेअरकट केलेला. तर हेअरकटचा लुक देखील आपण आफ्टर हायलाईट्स आपण दाखवूया की कसं हेअरकट झालेलं आहे. दिस इज अ बटरफ्लाय हेअरकट जो मी केला होता 2 दिवसा अगोदर. आता आपण कलरसाठी स्टार्ट करूया. हा तिचा बिफोर आहे, आफ्टर आपण थोड्या वेळात बघूया. आता आमची रेचल ताई पण आलेली आहे, तिला पण खूप एक्साइटमेंट झालेलं आहे. सो रेचल हेअरकट आहे ना? हेअरकट आहे. ताई पार्लरमध्ये जाते, मला मिळत नाही. आता माझ्या पुरी मोठ्या झालेल्या आहेत. तर वेलकणी आपण ना इथे ब्लॉन्डर यूज करत नाही आहे आपल्या सलूनमध्ये. ब्लॉन्डर यूज केल्यानंतर केस खराब होतात, ड्राय होतात, डॅमेज्ड होतात आणि ब्लॉन्डर यूज करून त्याच्यावरती कलर डिपॉझिट करतात ना. कलर डिपॉझिट केल्यानंतर ॲज पर वॉश तो निघून जातो. म्हणून जे पैसे देतात ना हायलाईट करण्यासाठी, तर त्यांच्यावरती ब्लॉन्डर होतो ना, ते लॉंग लास्टिंग टिकत पण नाही. तर मी डायरेक्ट ट्यूब कलर यूज करते, मी कधीच ब्लॉन्ड यूज करत नाही. जर कोणी मला रेकमेंड केलं की बाबा मला पाहिजेच ब्लॉन्डर, तर मी इकडे ब्लॉन्ड यूज करते, नाहीतर मी यूज करत नाही. मी फक्त डायरेक्ट कलर डिपॉझिट करते, जेणेकरून हा लॉंग लास्टिंग राहतो आणि ह्याच्याने केससुद्धा आपली खराब होत नाही, बिलकुल खराब होत नाही आणि आपले केस वाईट पण होत नाही ह्याच्याने. आपण जेव्हा ब्लॉन्डर करतो तेव्हा त्याच्याने केस वाईट होतात, त्याच्याने केस डॅमेज होतात. आता हा ब्लॉन्डर म्हणजे काय? ब्लॉन्डर म्हणजे आपलं ब्लीच पावडर. ओके, कारण मला माहिती नव्हतं ब्लॉन्डर म्हणजे काय. दुसरा वर्ड त्याच्यासाठी ब्लीच पावडर आहे. ते ब्लिचिंग करतात असं बोलतात ना, तर तो आहे. तर तो एकदम म्हणजे असं तो केमिकल असतो, हार्श केमिकल असतो, ज्याच्याने आपले केस पांढरे होतात. तू सांगितल्यानंतर माझा डाऊट क्लिअर झाला, कारण मनामध्ये तेच होतं की हायलाईट्स वगैरे करतात, केसाला रंग. आज मी 15 वर्ष झाले, पांढरे होतात. 15 वर्ष झाले ते माझे स्वतःचे केस करते, तर माझा केस बिलकुल पण वाईट झालेले नव्हते. आत्ता मी 40 क्रॉस केलेलं आहे, म्हणून माझे 1-2 केस तुम्हाला भेट. आता ज्याला आपण हायलाईट केल्यानंतर साधारण किती महिने किंवा किती दिवस तिची शायनिंग वगैरे असते? माझ्याकडे परमनंट राहतो. माझ्याकडचा कलर नाही फेडेज होत, नाही तो कलर जात. जोपर्यंत तू केस कापणार नाही तोपर्यंत कलर जाणार नाही. ओके, म्हणजे जेवढे पैसे तू माझ्याकडे भरलेले आहेत ते पूर्ण पैसा वसूल. हा माझा स्टाफ आहे वकार. तर माझा हायलाईट्स आणि हेअरचा जो काम असतो ना, तो हाच करतो आपल्या सलूनमध्ये. ओके, आणि जेंट्सचं सगळं आणि नॅनोप्लास्टिक ट्रीटमेंट्स जे असतात ना, हेअर ट्रीटमेंट, तर हा सगळं. हेअर कटिंग पण हाच करतो. हेअर कटिंग तो करतो, मी करतो. माझ्याकडून पाहिजे असेल तर माझ्याकडून करून घेतात, त्याच्याकडून पाहिजे असेल तर त्याच्याकडून. मी अवेलेबल असली तर माझ्याकडून करून घेतात. ओके, तर फ्रेंड्स, मी थोडक्यात आता ब्युटी टिप्स, आपण हेअर ट्रीटमेंट कशी घेतात किंवा केसासाठी काय प्रिकॉशन्स घ्यायचे ह्याच्यावरची मी थोडीशी ना स्वातीकडून माहिती गोळा करणार आहे. सो बघूया आता आपल्याला फ्युचरमध्ये स्वाती आपल्याला काय हेल्प करते ती. ॲक्च्युली स्वाती, तुझं नाव ना आगाशीमध्ये खूप फेमस आहे. म्हणजे बरेचसे माझे फ्रेंड्स वगैरे आहेत हॉस्पिटलला म्हणा, तर ते खूप म्हणजे तुझं सांगतात. असंही म्हणजे तू फेमस आहेस, काही डाऊट नाही आहे. पण तुझी खासियत कशामध्ये आहे? म्हणजे हेअर ट्रीटमेंट, ब्युटी टिप्स, मेकअप, तर थोडंसं एक्सप्लेन कर. आपण सगळ्यातच आहोत, बट मेन म्हणजे मी मेकअपमध्ये आणि ब्रायडल मेकअप्स आणि आपले हेअरसाठी माझं भरपूर नाव आहे. तर आपण म्हणजे हेअरस्टाईल असो किंवा हेअर ट्रीटमेंट्स असो, त्याच्यामध्ये आपलं भरपूर नाव आहे. मग तू ब्रायडल मेकअपचे वगैरे ऑर्डर्स घेतेस? साधारण तुझं पॅकेज सांगू शकशील? पॅकेज माझे ब्रायडल मेकअपचे 2 आहेत, 35,000 आणि 45,000मध्ये. तर 35,000मध्ये ना आपण नॉर्मल असं म्हणजे फेशियल, ब्लीच,
हँड वॅक्स, लेग वॅक्स असं आपण नॉर्मल आणि 2 टाईम आपण मेकअप देतो, म्हणजे संडे मंडे आणि कुपारी असतील तर सॅटर्डे संडे. पण जर 45,000चं जर पॅकेज घेतलं तर 45,000मध्ये आपण टॉप टू बॉटम सगळं देतो, ते पण टॉप क्लास ब्रँड्समध्ये. ओके, तर सगळ्यात पहिलं म्हणजे 45,000मध्ये आपण 16,000पर्यंत जो फेशियल येतो, सेलिब्रिटीला यूज होतो, तो आपण यूज करतात. नंतर आपण फुल बॉडी ब्लीच देतो, फुल बॉडी वॅक्स देतो. आपण मेनिक्युअर पेडिक्युअर जे डॉक्टर रेकमेंडेड असतात ना प्रोडक्ट्स, त्याच्याने आपण US ब्रँड आहे ते आपण मेडिक्युअर पेडिक्युअरसाठी यूज करतात. आणि आपल्या मर्जीप्रमाणे आपण पॅकेज पण बनवू शकतो. जर कोणाला 35,000 45,000 जर परवडत नसेल तर आपण त्याच्यामध्ये पण आपण आपलं ॲडजस्टमेंट करून देते. कोणाच्या परिस्थितीप्रमाणे आपण ॲडजस्टमेंट करतो. म्हणजे एखादीला वाटते मला चांगल्या स्पा किंवा सलूनमध्ये जाऊन चांगलं स्वतःला म्हणजे तयार करून घ्यायचं आहे, तर असं काही जरूरत नाही की फक्त ते गरिबांसाठीच आहे किंवा श्रीमंतासाठी आहे. म्हणजे स्वाती आपल्याला ते पॅकेजेस ॲडजस्ट करून देते. तुमचं पण जर काही कसं पर्टिक्युलर अमाऊंट असेल की बाबा मला 25,000 बजेट जर सांगितलं समोरच्या व्यक्तीने तर तसं तू ॲडजस्ट मला 30,000मधूनच पाहिजे, तर आपण तसं ॲडजस्ट करून पण करू शकतो. असं नाही आहे की आम्ही जे सांगितलं तोच पॅकेज तुम्ही घ्या. स्वाती थोडंसं सजेस्ट कर, म्हणजे केसाला ऑइलिंग किती दिवसानंतर केलं पाहिजे किंवा केस किती दिवसानंतर धुतले पाहिजे, शॅम्पू कुठल्या क्वालिटीचा वापरला पाहिजे. तर केसाला ऑइलिंग जर असतं ना तर आपण हमेशा हेअर वॉश करायच्या हाफ एन आवर बिफोर लावायचं किंवा 1 आवर बिफोर लावायचं, त्याच्यावर बिफोर लावायचं नाही. कारण अगोदर जर आपण केसांना ऑइलिंग करून ठेवलं तर मग आपण प्रवास करत असतो, मग ती अख्खी जी डस्ट असते ती आपल्या स्कॅल्पला येऊन चिकटते, केसाने येऊन चिकटते आणि आपण 3-3, 4-4 दिवस केस धुवत नाही, मग त्याच्याने ते ड्राय आणि डॅमेज होतं. म्हणून केसांना तेल लावणं हे नाही, आपण लावायचं नाही, गरज नाही. फक्त वॉश करायच्या अर्ध्या 1 तासा अगोदर आपण लावायचं, ते पण फक्त 5 ml ऑइल घ्यायचं आहे, म्हणजे फक्त स्कॅल्पला लावायचं आहे. केसांना ऑइलिंग करायचं नाही, कारण केसांना ऑइल कुठून भेटतो, स्कॅल्पमध्ये. फक्त स्कॅल्पला सेक्शन्स करायचे आणि तो 5 ml जो ऑइल असतो ना तोच फक्त आपल्याला लावायचा असतो, त्याच्यापेक्षा जास्त नाही. केसाचं चिकनिंग जास्त असेल तर अकॉर्डिंग टू केस 7 ml, 8 ml, 10 ml जास्तीत जास्त, पण फक्त स्कॅल्पला. केसांना असं करून जे भरभरून ऑइल लावतात ना, विच इज रॉंग, बिकॉज केसाला इकडून काहीच भेटत नाहीये, इकडून काहीच भेटत नाही, त्यांना इथून भेटतो. तर तुला फक्त ऑइल इकडे द्यायचं आहे. एकदा त्यांना ऑइल भेटलं, त्यांचं जेवण भेटलं की ते वाढतात. बाकी इकडे जो ड्राय डॅमेज जो असतो अख्ख्या केसांना, तर तिकडे आपल्याला शॅम्पू आणि कंडिशनरने आपल्याला ते रिपेअर करायचे असतात. स्वाती, मी असं ऐकलं आहे की तू इथे ब्युटिशियनचे कोर्सेस पण चालवते, तर कसं काय, म्हणजे किती पिरियड असतात आपल्याकडे? हेअर कोर्सेस आहेत, आपल्याकडे मेकअप आणि हेअर आहेत. तर जे मी शिकलेली आहे जावेद हबीबकडून किंवा टॉप क्लास मेकअप आर्टिस्टकडून मी जे शिकलेले आहे ते मी माझ्या स्टुडंट्सला शिकवते. पर्सनल क्लासेस पण होतात, पर्सनली एक स्टुडंट घेऊन पण तिच्यासाठी पर्सनल क्लासेस घेऊ शकते. आणि जर 4-5 स्टुडंट भेटले तर आपण ते क्लास अरेंज करतो, बॅचेस अरेंज करतो. तर फ्रेंड्स, स्वातीकडून आपण बरीचशी इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. मंडळी, तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. आजचा हा व्हिडिओ स्वातीशी जी बातचीत झालेली आहे, ज्या काही ब्युटी टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर तुम्ही व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, जेणेकरून कोणी गरजू असतील, जे कोणी इच्छुक असतील, ज्यांना ब्युटिशियनचा कोर्स करायचा असेल तर त्यांच्यापर्यंत आपली ही माहिती पोहोचेल. तर फ्रेंड्स, आजचा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहताय आणि मी आशा करते की तुम्ही पाहणारच. तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि आता रिचाची सगळी ट्रीटमेंट कशी काय चालली ती आपण पाहत राहणार आहोत. आणि मला आशा आहे की रिचा पण माझी खुश होऊन जाणार इथून. आमच्या रेचलची पण खूप इच्छा होती आणि रेचलला पण स्वातीकडे हेअर कटिंगसाठी आणलेलं आहे. आता बघूया स्वाती रेचलचा लुक कसा चेंज करते. स्वातीचं काय करणार आहेस तू, कुठला कट करणार आहेस? वेव्ही हेअर आहेत ना, तर आपण ह्याच्यामधून कोणतंच हेअरकट दिसून येणार नाही. तर आपण जास्त लेंथ आणि हे जे थिकनेस आहे ते आपण मेंटेन करणार आहोत. लेंथ मेंटेन करणार आहोत, थिकनेस मेंटेन करणार आहोत. तर आपण फक्त स्टेप विथ लेअर लाईट स्टेप्स देणार आहोत, कारण मुलगी 10th ला आहे.
सो पार्टिशन्स डिवाइड करून हेअर कलर आता लावलेला आहे आणि असंच मला आता थोड्या वेळासाठी बसायचं आहे. रेचलचा हेअरकट झालेला आहे and she's taking foot massage right now and I need to wait for some time. Bye, thank you so much. फ्रेंड्स, केसाला आता कलर यायला लागलेला आहे आणि इकडचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर असं लक्षात आलं आहे इथलं चांगल्या प्रकारे हायजीन मेंटेन केलं गेलेलं आहे. साफसफाईपणा, क्लिनलीनेस, म्हणजे प्रत्येक कस्टमरला वेगळं असं प्रत्येकाचे वेगळे टॉवेल्स, कोणी फोम्स म्हणा, व्यवस्थित सगळं मेंटेन केलेलं आहे. स्वातीने आपल्याला दिलेल्या माहितीप्रमाणे असं लक्षात आलं की काही आपले गैरसमज असतात की हे वापरल्यानंतर केसाची अशी कंडिशन होते किंवा केस खराब होतात किंवा जास्त केमिकल्स असतात त्याच्यामध्ये, पण बऱ्यापैकी माहिती पटलेली आहे. केसाला ग्लो येतं आहे तर रिचा चेहऱ्याला पण ग्लो आलेला आहे. हाँ रिचा, वो समझते का? अकर मैं क्या बोलते, अभी आपने शैम्पू यूज़ किया, तो आप हर एक के लिए अलग अलग हेयर के हिसाब से शैम्पू यूज़ करते कि सबके लिए अलग फिर वो आप कैसे जान लेते हो? नहीं, उस पर लिखा रहता है, जैसे कि देखिए कलर जो है. अच्छा, इथे वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू आहेत. केसाची थिकनेस आणि डॅन्ड्रफ, वीक केस ह्याप्रमाणे ते तसे केसाला त्या प्रकारचा शॅम्पू यूज करत आहेत. रेचलचं एवढ्या दिवसाचं हेडेक आता दूर होणार आहे. रिचाचं चांगल्या प्रकारे मसाज. एवढा स्ट्रेसफुल शेड्यूलमध्ये हे पाहिजेच, एकदा तरी पाहिजेच. ठीक आहे रिचा, नेक्स्ट टाइम मी पण तसंच करते. घरातली कामं तुम्ही करा मग. करू नाही एनिवे, कधीतरी असं थोडंसं वर्षातून किंवा 6 महिन्यातून एकदा थोडंसं आलं पाहिजे. आपल्या स्वतःसाठी पण आपण जगलं पाहिजे, स्वतःकडे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आपण फक्त घर, चूल, मूल आणि आपली नोकरी, पैसा काय आयुष्यभर कमवायचाच आहे, पण स्वतःकडे पण आपण थोडंसं आत्मकेंद्रित झालं पाहिजे. स्वतःच्या पण हौशी मौजा आपण पुरवल्या पाहिजे. सो हेअर वॉश आता झालेला आहे आणि आता ब्लो ड्राय करणार. आपले किती तास गेले टोटलच्या? 3 hours. 3 hours. 4 o'clockला कलर. 3 तासामध्ये रिचाचा लुक पूर्णपणे चेंज झालेला आहे. स्वाती, थँक्यू सो मच. आपली मुलं हॅप्पी म्हणजे आपण हॅप्पी. सो फ्रेंड्स, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा आणि मी स्वातीला मनापासून धन्यवाद देते. आणि तुम्हालाही सांगते, जर तुम्हाला कधी स्वातीकडे यायचं झालं, आयुष स्पामध्ये जर यायचं झालं तर स्वातीशी कॉन्टॅक्ट करा. सो फ्रेंड्स, मी स्वातीचा ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, नंबर पण देत आहे. तुम्ही तिची अपॉइंटमेंट घेऊन जर आलात तर बरं होईल, जेणेकरून ती तुम्हाला योग्य आणि चांगला वेळ ती तुम्हाला देऊ शकेल तुम्हाला तयार करण्यासाठी. सो फ्रेंड्स, मला आशा आहे तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि रिचाची हेअरस्टाईल जी केली तीही आवडली असेल. तर कमेंटद्वारे कळवा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि स्वाती, तुला मनापासून आभारी, तू चांगला वेळ आमच्यासाठी दिला आहे. आपण नवीन आहेत कॅमेऱ्यासाठी, आमचे कॅमेरामॅन घरी आहेत सध्या. एकदम छान. फर्स्ट टाईम
लाईव्हमध्ये हेअर कलर केलं आहे. आवडला? येस येस. बेबी डॉल झाले.